मित्रांनो, राज्यातील दिव्यांगासाठी एक महत्वाचं असं कागदपत्र म्हणजे यूडीआयडी कार्ड. दिव्यांग विभागाच्या आता दिव्यांग सहाय्यक पोर्टलच्या माध्यमातून नोंदणी करत असताना मागितलं जाणारं एक महत्वाचं असं कार्ड म्हणजे यूडीआयडी कार्ड. प्रत्येक योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेलं कार्ड म्हणजे यूडीआयडी कार्ड. आणि याच यूडीआयडी कार्डसाठी आपण जर ऍप्लिकेशन केलं असेल तर ते ऍप्लिकेशन ट्रॅक कसं करायचं, आपलं यूडीआयडी कार्ड बनलंय का हे चेक कसं करायचं, बनलं असेल तर ते डाउनलोड कसं करायचं, आणि पूर्वीच बनवलेलं असेल तर त्याच्यामध्ये आधार असेल, मोबाईल नंबर असेल, हे अपडेट कसं करायचं, अगदी थोडक्यात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर. आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, यापूर्वीच आपण अपडेट घेतलेले की दिव्यांग विभागासाठी एक सेपरेट दिव्यांग सहाय्यक पोर्टल तयार करण्यात आलेले. सर्व योजनांचा लाभ आता या पोर्टलच्या माध्यमातून दिला जाणार आहे आणि याच्यासाठी नोंदणी करत असताना मागितलं जातं ते म्हणजे यूडीआयडी कार्ड. मित्रांनो, यूडीआयडी कार्डसाठी आपण जर पाहिलं तर स्वावलंबन कार्ड.gov.in हे संकेतस्थळ, या संकेतस्थळाच्या माध्यमातून आपण अप्लाय करतो. जर आपण अप्लाय केलेलं असेल तर या पोर्टलवरती आल्यानंतर आपल्याला ट्रॅक ऍप्लिकेशन जर अप्लाय करायचं असेल तर पहिली ऑप्शन आहे अप्लाय फॉर यूडीआयडी, ज्याच्याबद्दल आपण यापूर्वी सुद्धा माहिती घेतली आहे. ट्रॅक युअर ऍप्लिकेशन 2 नंबरचे ऑप्शन आहे आणि त्याच्यानंतर पुढे आपल्याला जायचे 3 नंबरच्या ऑप्शन मध्ये पीडब्ल्यूडी लॉग इन मध्ये. पहिला आपण आपलं ऍप्लिकेशन आहे का, झालंय का, हे कसं पाहायचं ते पाहूयात. ट्रॅक युअर ऍप्लिकेशन वरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पुढे एक विंडो खुलणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याकडे यूडीआयडी नंबर असेल, मोबाईल नंबर, एनरोलमेंट नंबर, आधार नंबर, या 4 ऑप्शन नुसार आपण आपलं कार्ड तपासू शकता. जो मोबाईल नंबर आपण यूडीआयडी कार्ड बनवताना दिलाय तो टाकून सुद्धा आपण सर्च करू शकता. एनरोलमेंट नंबर असेल तर एनरोलमेंट नंबर टाकून सर्च करू शकता किंवा आधार नंबर नुसार सुद्धा सर्च करू शकता. आधार नंबर नुसार सर्च केलेला फायदा आहे, कारण डबल जर यूडीआयडी कार्डचं ऍप्लिकेशन गेलेलं असेल तर तुम्हाला ते समजणार आहे की समजा तुमचा याच्याबरोबर यूडीआयडी कार्ड बरोबर मोबाईल आधार लिंक आहे की नाही. आता याच्यामध्ये तुमचा यूडीआयडी कार्ड नंबर किंवा जी काही माहिती आपल्याकडे असेल तो टाकून तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचे. सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर पुढचं एक पेज खुलणार आहे, ज्याच्यामध्ये तुमचं ऍप्लिकेशन नेम, यूडीआयडी नंबर, एनरोलमेंट नंबर, आधार नंबर, त्याच्यानंतर मोबाईल नंबर, यूडीआयडी कार्डची स्थिती आणि हे सगळं दाखवलं जाईल. जर आधार दिलेला नसेल तर इनव्हॅलिड आधार नंबर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी दाखवलं जाणार आहे. आणि जर आपण आधार दिलेला असेल आणि जर समजा कार्ड रिजेक्ट झालेला असेल तर ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी दाखवलं जाणार आहे. आता आपण जर समजा कार्डसाठी अप्लाय केलेलं असेल आणि आपल्याला या ठिकाणी टाकल्याबरोबर आपण पाहू शकता की आपलं कार्ड हे रिजेक्टेड झालेलं आहे अशा प्रकारे दाखवत आहे. आता रिजेक्टेड होण्याचं काय कारण आहे ते सुद्धा आपल्याला इथं दाखवलं जाणार. आता समजा आपण हे कार्ड टाकलेलं आहे, हे कार्ड या ठिकाणी एंटर केल्याबरोबर आपल्याला काय दाखवलं जात आहे की हे ऍप्लिकेशन रिजेक्ट आहे. आता याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन आलेली आहे की अपडेट ई केवायसी. जर रिजेक्शन केवायसी मुळे असेल तर ऍप्लिकेशन डाउनलोड रिसिप्ट आणि विड्रॉ ऍप्लिकेशन. आता याच्यामध्ये रिजेक्ट होण्याचं जे काही कारण आहे ते रिजेक्शन लेटर सुद्धा इथं दिलेलं आहे. या रिजेक्शन लेटर मध्ये पाहू शकता आपण डुप्लिकेट ऍप्लिकेशन असल्यामुळं हे आपलं यूडीआयडी कार्ड रिजेक्ट केलेलं आहे. आता आपलं यूडीआयडी कार्ड बनले. तर आता हे यूडीआयडी कार्ड डाउनलोड करण्यासाठी आपल्याला काय करायचंय तर पीडब्ल्यूडी लॉग इन वरती जायचंय. पीडब्ल्यूडी लॉग इन वरती गेल्यानंतर आपण काय यूडीआयडी कार्ड, एनरोलमेंट नंबर, डेट ऑफ बर्थ आणि खाली एक दिलेला कॅप्चा कोड, हे कॅप्चा कोड टाकून आपण या ठिकाणी लॉग इन करू शकतो. आता हे लॉग इन केल्याबरोबर आपल्याला काय केलं जाणार आहे, आपलं जे काही लॉग इन आहे, जे पूर्ण माहिती ती दाखवली जाणार आहे. याच्यामध्ये ऍप्लिकेशन स्टेटस, आपलं कार्ड डिस्पॅच झालेलं आहे, ई केवायसी झालेली असेल तर आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित दाखवलं जाईल. जर ई केवायसी झालेलं नसेल तर ई केवायसी पेंडिंग आहे अशा प्रकारे दाखवलं जाईल. आणि या लेफ्ट साईडला आपण या ठिकाणी पाहू शकता अपडेट नेम, अपडेट आधार नंबर, अपडेट डेट ऑफ बर्थ, अपडेट मोबाईल नंबर, अपडेट ईमेल आयडी, अपडेट ऍड्रेस, अपडेट जेंडर, मदर गार्डियन नेम, सरेंडर कार्ड, ट्रॅक युअर कार्ड, अशा वेगवेगळे ऑप्शन या ठिकाणी दाखवले जातात. आपल्याला आधार नंबर जर अपडेट करायचा असेल तर आधार नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड आपल्याला या ठिकाणी द्यावं लागणार आहे. त्याची साईज 30 KB पर्यंत असायला पाहिजे. आणि कशामुळे आपण हे आधार कार्ड यापूर्वी दिलं नव्हतं त्याच्याबद्दलची माहिती देऊन आपल्याला जनरेट ओटीपी वरती क्लिक करायचे. जनरेट ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवरती ओटीपी पाठवला जाईल. आलेला ओटीपी या ठिकाणी एंटर करून सबमिट केल्यानंतर आपलं हे कार्ड या ठिकाणी व्हेरीफाय होणार आहे. आणि जर समजा आपल्याला याच्यामध्ये अपडेट केवायसीचे ऑप्शन दाखवले जात असेल तर आपण या ठिकाणी अपडेट केवायसी सुद्धा याच्या माध्यमातून करू शकता. अपडेट केवायसी वरती गेल्यानंतर तेच ऑप्शन दाखवले जाणार आहे, ज्याच्यात सर्वात प्रथम आपल्याला आधार नंबर विचारला जाईल. आधार नंबर टाकल्यानंतर आय ऑथोराइज वरती क्लिक करून जनरेट ओटीपी वरती क्लिक करायचंय. आपला जो मोबाईल असेल त्याचे शेवटचे 4 डिजिट दाखवले जातील, त्या मोबाईलवरती पाठवलेला ओटीपी टाकायचा आणि व्हेरीफाय ओटीपी वरती क्लिक करायचंय. व्हेरीफाय ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर आपली ही जी काही केवायसी असेल ती केवायसी या ठिकाणी अपडेट होणार आहे.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या या UDID कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर किंवा इतर बाबी अपडेट करू शकता. ऍप्लिकेशन, आपलं जे काही मेडिकल सर्टिफिकेट असेल ते पाहू शकता. रिजेक्शन असेल तर त्याच्या संदर्भातील माहिती घेऊ शकता आणि बनलंय की नाही बनलंय हे सुद्धा आपण या ठिकाणी तपासू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे UDID कार्डच्या संदर्भातील ही एक महत्वाची आणि तुम्हाला उपयोग पडेल अशी माहिती होती. याच्या संदर्भातील इतर काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा. त्याच्याबद्दल सुद्धा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.